नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण रामकृष्णारी. मग आतापर्यंत किती तुम्ही कीर्तनं केली आहेत? जवळजवळ म्हणजे आजच्या तारखेपर्यंत 1561 प्रवचन झालेत आणि 1760-70च्या आसपास कीर्तन झालेली आहेत. बापरे, म्हणजे तुमच्या वयाच्या मानाने म्हणजे जर दोन्ही मिळून आकडा 3200च्या आसपास जाईल, मागे पुढे 3200-33च्या आसपास. बर. मग आजकाल आता तुम्ही तरुण कीर्तनकार आहात, बरेच कीर्तनकार सोशल मीडियावर रील स्टार झालेले आहेत. कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही, ज्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, करू द्या. चांगला विचार समाजापर्यंत कोणत्याही मार्गाने गेला तरी काही हरकत नाही. संप्रदायाची चांगला विचार जाऊ द्या, गेला पाहिजे. जर उदाहरण द्यायचं झालं, आपण ज्यांना हिरो मानतो ते हिरो, त्यांचे पिक्चर आपण पाहतो आणि त्यांच्या जाहिराती आहेत की तुम्ही व्यसनाला लागा, बरोबर, ड्रीम 11 खेळा, तुम्ही ते विमल खा. मग ह्या जाहिरातीसाठी ते कोटी रुपये घेतात. ज्यांना आम्ही हिरो मानतो त्यांची तयारी आहे आपल्याला व्यसनाला लावायची. मग आपली तयारी आहे ना समाजाला चांगला विचार देण्याची. करू द्या ना, काय फरक पडतो? म्हणजे आज ज्याला तुम्ही खरे हिरो म्हणजे हिरो मानता आणि त्यांनी वाईट व्यसन लावतात तिकडे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांना पैसे मिळतात. मात्र ही संत परंपरा पसरवणारे जे कीर्तनकार आहेत हे सगळे तुम्हाला मोफत जर अशा पद्धतीने संत विचार देत असतील रील्सच्या माध्यमातून, तर अशा रील्सचं मोठ्या प्रमाणात शेअरिंग करणं खरं आज गरजेचं असल्याचं एकूणच परिवारामध्ये शेअरिंग केलं पाहिजे. मी तर म्हणतो स्टेटसला ठेवा, कळू द्या. व्यसनाची जाहिरात जर 10 वेळा होत असेल तर चांगल्या विचाराची 1000 वेळा होऊ द्या. एक फक्त मी सांगायचंय मला, अल्लू अर्जुन हिरो सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. पुष्पा पिक्चर त्यांनी काढला, वाचलेलं पेपरला लेख आला होता म्हणून सांगतोय. खरे हिरो कोणाला मानायचं? एका दारूच्या कंपनीनं 10 कोटीची ऑफर केली होती जाहिरात करण्याची, पण ती जाहिरात 10 कोटीची त्या हिरोनी नाकारली. बरं. मग एखादा हिरो साधू अंतकरणाचा असू शकतो ना, त्यांची इच्छा आहे समाजाने व्यसनी होऊ नये. 10 कोटीला कोण असं बाजूला करल? नको कोण म्हणणार आहे? बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी चांगले समाजासाठी करण्याचा विचार आहे ना. आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवडीने आपण पिक्चर 200, 500, 1000 रुपयाचं तिकीट काढतो, पाहतो, आणि ते जर आपल्याला जरा असे बरबाद करायला निघाले असतील तर मग नाही ना त्यांच्याबद्दल आपल्या मनात चांगला विचार येणार. बरोबर आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय निर्व्यसनी महाराष्ट्र कसा होईल हे पाहतोय, आणि काही समाजातले असे काही घटक आहेत सोशल मीडियावरती येतात, तो समाज व्यसनी कसा होईल हे पाहतोय. म्हणजे समाजाने खरं तर स्वतःचं भलं कशात आहे हे पाहणं गरजेचं असल्याचं आज संतोष महाराज पायगुडे यांच्या बोलण्यातून समोर येत आहे. आणि याचा विचार खरंच म्हणजे लहानपणापासून सगळ्यांना शिकवलं आलेलं आहे की जो जे पेरेल ते उगवतं. तशा पद्धतीनं आज समाजाने बघितलं पाहिजे की आपल्याला जसं पुढं व्हायचंय त्याच्या हिशोबाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण चांगलंच केलं पाहिजे आणि तरच आपल्या आयुष्यात चांगलं घडेल.